जो निकाल झालाय त्याच्याविषयी आपली प्रतिक्रिया काय? हा जो निकाल आलेला आहे तर हा खूप याच्यात कार्यकर्त्यांनी मेहनत पण इतकी घेतली की खूपच. हा निकाल असा आलाय की जो शिवसेनेचा जो कार्यकर्ता होता यांनी इतकी मेहनत घेतली त्याच्यामुळे हा 35 वर्ष म्हणजे पाडवी साहेबांचे 7 टर्माचा तो परिश्रम कार्यकर्त्यांनी आता घेतला. तो असं कधी होणार नव्हता की हा परिवर्तन होईल असं, पण कार्यकर्त्यांमुळे हा परिवर्तन घडलेला आहे. आणि ह्या निवडणुकीत जो निकाल लागलेला आहे तर या निवडणुकीत देखील किंग मेकर विजयसिंग पराडके आहे असं बोलले जात आहे, यावर काय प्रतिक्रिया आपली? हे जो निकाल आला आहे आणि सांगतात तो याच्यातलं किंग मेकर म्हणून, असं नाहीये. माझे शिवसैनिकाचे जे वाघ आहे ना त्याच्यामुळेच हा परिवर्तन घडलेला. मी किंग मेकर नाही, फक्त फक्त माझे शिवसैनिक जे वाघ आहे हेच किंग मेकर झालेले, त्याच्यात कुठलीही शंका नाही. बाकीच्यांना असं वाटलं होतं शेगडीच्या विषय की आम्ही हे करू असं, पण माझ्या शिवसैनिकांनी पंजा आणि शेगडी दोघांना साफ करून दिला आहे. फक्त फक्त माझ्या शिवसैनिकांनी एकच काम केलं, निशाणा एक शिकार 2, तर दोघांच्या बी सफाया करून दिलेला आहे. तर हे विजयश्री खेचून आणण्यासाठी नेमकी काय रणनीती तुमची होती त्याच्यामुळे हा विजय खेचून आणलाय? या विधानसभाचे जे इलेक्शन सुरू होतं लोकांना हे होतं की 35 वर्ष ज्या आमदारांनी यात अक्कलकुवा आणि धडगाव याच्यात ते राहिले, तर इथे विकास म्हणजे रोड नाही, रोडचा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यात माड सारख्या गावाला जेव्हापासून माड गाव हे अस्तित्वात आलंय तेव्हापासून ते पाणी टंचाई आहे. तर असे जे काही मुद्दे होते त्याच्यामुळे केसी पाडवींना नकारात्मक होतं, त्याच्यामुळे तो परिवर्तन घडला. आणि दुसरे खासदार जे होते, खासदारचे बी 10 वर्षामध्ये असं तालुक्यात अशी ठोस भूमिका किंवा ठोस असं एखादा काम असं केलेलंच नाहीये. फक्त शेगडी आणि गॅस सिलेंडर याच्या व्यतिरिक्त त्यांच्या कामाचं नव्हतं. त्याच्यामुळे लोकांनी ते ठरवून घेतलं की आपल्याला परिवर्तन हवंय. फक्त आमशादादा पाडवी हेच समाजासाठी काम करू शकतात असं लोकांना वाटलं, म्हणून त्यांच्या बाजूने हा निकाल आलाय. असं वाटतं का तुम्हाला की त्या घोषणेने मतांवर त्याचा फरक झाला असेल किंवा लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना जोडून आल्या असतील? शिंदे साहेब धडगावला प्रचाराला आले होते, त्या दिवशी सभेत त्यांचे भाषण झाले. लोकांनी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आणली ही प्रभावशाली ठरली. असं जे काय होतं की एक आमदार आणि कॅबिनेट दर्जा देऊ त्याच्यावर काही मतं मिळालेली नाहीये. फक्त लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री साहेबांवर जो प्रेम होता तो प्रेम त्या दिवशी 15-16 हजार ची पब्लिक होती. त्या मुख्यमंत्री साहेबांवर प्रेम करणारे लोक झाले होते. त्या लोकांनी हा परिवर्तन घडवलं आहे. याच्या नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत. हो, त्याच्या तयारीला नेमकं काय तुमची हे राहील, दिशा राहील? पंचायत समिती, जिल्हा परिषद, आता मी थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की हे या 3 महिन्यात हे इलेक्शन येणार आहे. आणि आमचे जे शिवसैनिक जे आहेत हे जसं विधानसभेचे इलेक्शन लागलं होतं तेव्हापासूनच तयारी करत होते. आणि जी तयारी आता विधानसभेत जी झाली तर ती यशस्वी झाली. आता याच्या पुढे जिल्हा परिषद जी येणार आहे त्या जिल्हा परिषद मध्ये धडगाव तालुका हा 1 नंबरलाच असेल, याच्यात शंका नाही. तालुक्यातील जे तरुण कार्यकर्ते त्या तरुण कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? तरुण कार्यकर्ता माझ्या हात जोडून विनंती आता पण करतोय, जे आमच्या सोबत जे जुडलेले जे युवक होते त्या युवकांनी आमच्या सोबत राहून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्या लोकांनी मदत केली.
तर त्या पोरांना मी तर वारंवार सांगत होतो की तुम्ही आता जसे जुळले आमच्या सोबत आहे असेच आमच्या सोबत राहा. तुम्हाला पण पंचायत समिती, ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदला जसं जसं याच्यात येईल तसं तसं तुम्हाला संधी देऊ. आणि जे हे आताचे जे मुलं आहेत युवक, हे भविष्य आमच्यासाठी. कारण प्रत्येक याच्यात आम्हाला नवीन नवीन घडवायचे असतात. आताही आपण मागच्या ग्रामपंचायती बघितल्या तर सर्व युवक आणि सुशिक्षित आहे. तर तसंच जिल्हा परिषद पंचायत समितीला पण आम्हाला त्याच पद्धतीने पुढे चालायचे.